इथे प्री हिस्टॉरिक काही अवजारं दाखवलेली आहेत, म्हणजे ठेवलेली आहेत. हे स्टोन पासून बनवलेली अवजार आहेत. व्हाईट मार्बलचं स्टोन कुकवेअर यांनी कसं बनवलं आहे ते त्यांनाच माहिती. हे बघा, आणखी एक भांडं आहे. आपण जे फर्टिलिटी टेम्पलला गेलो होतो ना, तर तिकडे फलास ठेवले होते. तसाच इथे स्टोन फलास बनवलेला आहे आणि हा एन्शंट स्टोन फलास आहे. फलास म्हणजे बेसिकली पुरुषाचं जे लिंग असतं तेच असतं आणि इकडे त्यांना म्हणजे ते पूजनीय आहे. भूतानमध्ये फर्टिलिटीचं प्रतीक म्हणून याची पूजा होते आणि आपण त्याचं मंदिरसुद्धा पाहिलं, पण मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता फर्टिलिटी टेम्पलचा. आता हे जे आर्टिफॅक्ट्स आहेत ना इथे ठेवलेले, त्याचे डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता. मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला सांगत जाईन. आणि हा स्टोन आहे नांगझॉंग डिफेन्स फोर्ट्रेस. ओके, आता ते नॅशनल म्युझियममध्ये ठेवलेलं आहे, पण ते जे फोर्ट्रेस डिफेन्स फोर्ट्रेस होता तर ते फोर्ट्रेस आता नाही आहे. त्यातलाच एक स्टोन इथे ठेवलेला आहे. तुम्ही माझे जर श्रीलंकेतले व्हिडिओ पाहिले असतील तर श्रीलंकेमध्ये आपण ताडाच्या पत्रावरती त्रिपिटक लिहिलं होतं ना, त्याच प्रकारे यांचा पण हा इथे कोणता तरी एक ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे आणि तो डिस्प्लेसाठी ठेवलेला आहे. हे पण ताडाच्या पत्रावर लिहिल्यासारखं दिसतंय मला तरी, पोथी. आणि हे बघा, बुद्धांचा फोटो आहे, म्हणजे हे पण त्रिपिटक असावं असा माझा अंदाज आहे. हा जो स्टोन आहे याच्यावरती बघा, हे मंत्र लिहिलेला आहे, ओम माने पद्महम. तुम्ही जर लडाखमध्ये कधी लडाखला गेला असाल किंवा सिक्कीम दार्जिलिंगला वगैरे गेला असाल तर तिकडे जे मल्टी कलर्ड म्हणजे येल्लो, रेड, ग्रीन असे जे कलर असच्या जो फ्लॅग असतो ना, त्या फ्लॅगवरती हा मंत्र लिहिलेला असतो, ओम माने पद्महम. हे क्ले पॉट्स आहेत, एका फोर्ट्रेसमधून त्यांनी रिकवर केलेलं आहे. ते ओल्डेस्ट फोर्ट्रेस 1990मध्ये त्यांनी हे रिकवर केलेलं आणि हे 8th सेंचुरीचं असावं असं म्हणणं आहे त्यांचं. लुएंटेस डिस्ट्रिक्टमध्ये हे त्यांना मिळालं होतं. बाक्शो ग्लायपो या पुरातन बँगल्स आहेत, म्हणजे महिलांच्या हातामध्ये जे घालतात बँगल्स, ते क्लेमध्ये आपण पॉटचे काही अवशेष पण आहेत तिथे. हे त्यांचे काही धार्मिक रिच्युअल्स असतात ना, त्याच्यासाठी हे वाईन वेसल आहे आणि आय थिंक हे ब्रॉन्झ आहे. हां, ब्रॉन्झ आहे हे. हा एन्शियंट टायमर आहे आणि हे जे पॉट दिसतं ना त्याच्या मध्यभागी छोटासा होल आहे
याच्यामध्ये टोटल 60 ड्रॉप्स ऑफ वॉटर टाकले जातात आणि मग ते कलेक्ट होतात 1 आवरमध्ये, विच इज 2.5 आवर्स ऑफ नॉर्मल टाईम, असं ते कॅल्क्युलेशन आहे. ऊपर से एक्सप्लेन करने से आपको अच्छे से अंडरस्टैंड होगा. कहाँ पे? ओके ओके. तर आपले जे गाईड सोबत आहेत ते आपल्याला वर गेल्यानंतर, आपले गाईड जे आहेत ते आपण आता इथं वर चाललो आहे तिकडे या मंडलाचं एक्सप्लेनेशन देतील. पेंटिंग में होता है मंडला. हाँ, ये अभी 3D शेप में है. 3D शेप में है. ओके. और सेंटर में होगा लोकल डेटी मीन्स डेटी ऑफ दिस मंडला. ओके. सेंटर में जो भी पिक्चर होगा ये इसका मंडला है, ठीक है. और इधर रिंग्स ऑफ फायर है पास में. रिंग्स ऑफ फायर. तर हे जे आहेत हे रिंग्स ऑफ फायर आहेत आणि दिस वन. हे हा जो पहिला राऊंड दिसतोय ना हा रिंग्स ऑफ फायर आहे. ये मंडला है ना, हमको प्यूरिफाई करने के लिए, ठीक है. ये रिंग्स ऑफ फायर से हमारा जो इग्नोरेंस है ना, इग्नोरेंस वगैरह सब जल जाएगा. उसके बाद रिंग ऑफ थंडरबोल्ट. रिंग ऑफ थंडरबोल्ट. ही सेकंड लाईन जी दिसते ती रिंग ऑफ थंडरबोल्ट आहे. इधर हमारा वो निगेटिविटीज एनर्जी ओके. सब. तर याच्या ही जी फर्स्ट रिंग आहे याच्यामध्ये आपलं जे इगो वगैरे आहे तो जळून जातो आणि निघून जातो. आणि हे जे आहे थंडरबोल्ट त्याच्यामध्ये आपली निगेटिव्हिटी निघून जाते. और इधर है लास्ट में है रिंग ऑफ लोटस फ्लावर का प्लेट. हां, हे लोटस फ्लावर जे कमळाचं फूल असतं ना त्याचे प्रतीक आहे. त्याच्यामध्ये तर हे जे कमळ जे आहे हे प्युरिफिकेशनचं किंवा प्युरिटीचं प्रतीक आहे. तर इथून आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा आपण प्युरिफाय होऊन आतमध्ये जातो. ही फक्त मंडलाची ना रेप्लिका आहे, 3D मॉडेल आहे. तर इथे यांच्याकडे अशी बरेचसे आहेत स्ट्रक्चर जे बनवलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे जसे टेम्पल असतात तसं या भूतानमध्ये अशा प्रकारचे असतात जे मंडल म्हणतात त्यांना. 20व्या शतकातलं हे पेंटिंग आहे आणि हे जे पेंटिंग केलेलं आहे हे अगदी स्पेशल वस्त्र आहे त्याच्यावरती केलेलं आहे. किती बारीक काम केलेलं आहे, म्हणजे इमॅजिन करू शकत नाही हे 20व्या शतकातलं पेंटिंग असेल. तर याला थांगास म्हटलं जातं आणि आपल्या मंदिरामध्ये किंवा देवळामध्ये आपल्या घरामध्ये वॉलवरती आपण हे लावू शकतो, पूजा घरामध्ये लावू शकतो. असे हे वेगवेगळे थांगाज आहेत. This is also Thanga. हाँ. क्या है ये? स्कूल टीचिंग इसको टीचिंग जैसे ये स्कूल्स. अच्छा. 4 schools of Buddhism. Okay. ये फर्स्ट वन है गेलुक. गेलुक और गेलुक शाक्या इतना फेमस नहीं है, ठीक है. ट्रुपा का जो टेनिंग मापा फेमस है भूटान में. इधर और इसका है ना, ये दोनों फेमस है. ये दोनों इतना फेमस नहीं है. क्यों? गेलू क्या? गेलू किसके लिए है? क्या स्कूलिंग है उनकी? बुद्धिज्म हे गेलुक आहे. शक्या? शाक्या भी बुद्धिज्म ही है, लेकिन अलग फाउंडर्स है. अच्छा, लेकिन वो क्यों? काजू है ना, काजू. काजू फेमस है. इसमें
मुर्ती क्या करते हैं काजू में? सिमिलर है, सब सिमिलर है। मतलब कुछ तो डिफरेंस होगा ना कि जुगल सिर्फ डेटी से। अच्छा ओके अच्छा यहाँ जो है we call it as a tree of life, यानी कि सूक्ष्म जो tree of life होता है उसमें क्या है Buddhism is like how Buddhism religion is divided in four parts. तर या ठिकाणी बुद्धांच्या वेगवेगळ्या मुद्रेतल्या स्टॅच्यूज मूर्तीज आहेत आणि या सगळ्या धातूमधल्या आहेत वेगवेगळ्या. दीज आर डोनेटेड ऑर हाऊ इट इज? दूसरे टेम्पल से ले लिया। ओके. बुद्धिझममध्ये ना तारास ज्या आहेत त्यांना खूप महत्त्व आहे आणि या ठिकाणी 21 तारा आहेत. आणि सगळ्या 21 तारांची इथे नावं सुद्धा दिलेली आहेत. मला वाटतं जगामध्ये हे एकमेव अशी जागा आहे जिथे सर्व तारांची नावं आहेत. हिंदुइझममध्ये कुबेराला महत्त्व आहे, तसं भूतानमध्ये पण कुबेराला महत्त्व आहे आणि इथे कुबेराची मूर्ती आहे भूतानची आणि बाकीचे इतर त्यांचे लोकल डेटीज आहेत. टेटन पेमा लिंक पहा 1450 ते 1521. तर हे जे ट्रेजर असतं ते शोधणारे होते आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी इथे शोधलेल्या आहेत. तर टेटन पेमा लिंगपा यांनी स्वतः बनवलेला हा डॅगर आहे, स्वतः बनवलेला, एकदम एन्शंट आहे. तर हे आयर्न क्राफ्ट आहे, स्वॉर्ड आहे म्हणजे तलवार. किती धार आहे बघा. इथे भूतानी ट्रेडिशनल वेशभूषा कशी असते ती डिस्प्ले केलेली आहे आणि हे सगळे हँड ओव्हन आहेत. हे आहेत आपले कार्मा, आपले गाईड आहेत. हे सगळे हँड ओव्हन आहेत आणि थोडी पण थंडी याच्यामध्ये लागत नाही. हे पूर्ण सगळं ट्रेडिशनल ईस्टर्न पार्टमध्ये खूप थंडी असते, तर हे पूर्ण हँड ओव्हन आहे. हम लोग जनरल पब्लिक का है वाइट, किंग का देखा येलो, येलो इसका मिनिस्टर्स का है और ऑरेंज. तो मेंबर ऑफ पार्लिमेंट्स. पूर्ण भूतानचा मॅप दाखवला इथे.
हे स्नो लेपर्ड आहेत आणि ही रेप्लिका वगैरे नाही आहे, हे खरेखुरे स्नो लेपर्ड आहेत. आणि हे इथे डिस्प्लेला जे ठेवलेले आहेत हे खरेखुरे स्नो लेपर्ड आहेत, प्रिझर्व केलेले आहेत. चायनीज पँगोलिन आहे, ही पण प्रिझर्व करून ठेवलेली आहे. हिमालयन मोनल आहे. हे सगळे जे बर्ड्स आहेत ना इथे दाखवलेले हे सगळे प्रिझर्व केलेले आहेत. हे खरेखुरे बर्ड्स आहेत पण जिवंत नाही आहेत. बाउन ऑल. आपण नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिवल जे करतो तो हॉर्नबिल इथे सुद्धा आहे. आणि हा हॉर्नबिल आहे बघा, त्याची बीक बघा केवढी मोठी आहे. हे मेल आणि फिमेल दोन्ही हॉर्नबिल्स इथे आहेत. हे बघा, आता दरवर्षी नागालँडमध्ये 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर हॉर्नबिल फेस्टिवल असतो. तर हे या पक्षाच्या नावावरूनच तो हॉर्नबिल फेस्टिवल नाव पडलेलं आहे. हे रेड फाऊल आहे, जंगलमधला कोंबड्यासारखंच दिसतोय थोडा. आणि ही बघा, ही कोंबडी आहे पण हे जंगलमधले आहेत. या ठिकाणी कुक्कुटपालन होत नाही. लेपर्ड किंवा बिबळ्या जो आपण म्हणतो त्याची ही स्किन आहे. तिबेटमधलं जे पूजनीय मिलारेपा, तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित, हे मिलारेपांचं स्टॅच्यू इथे ठेवलेलं आहे. या ठिकाणी वज्र आहे, मेटलचं हे सगळे इथे आर्टिफॅक्ट्स आहेत. वज्र आहे, याला किला म्हणतात, म्हणजे भाल्यासारखं असतं. हे आहे ॲरोहेड, म्हणजे जे तीरकमठा असतो त्याचा पुढचा भाग आहे हा. आणि हे विचार मेल गोळा काढणे, गोळा हॉर्स एक मेल हॉर्स एक. अच्छा अच्छा, मेर एक. इथे हे हा हॉर्स, हे जे आहे हे मेर एग आहे, म्हणजे डॉंकी आणि हॉर्स यांचं मीटिंग झाल्याच्या नंतर हे एग असतात. पण माझं सुद्धा डोकं चालत नाही आहे हे कसं पॉसिबल आहे, कारण जनरली हे पॉसिबल नाही आहे, माहीत नाही. पण हे इथे आणि इथे जे याच्यावरती जे अंड्यावरती लिहिलेलं आहे ना, हे भूतनीज लँग्वेजमध्ये हॉर्स एग लिहिलेलं आहे. आणि मेयर म्हणजे डॉंकी आणि हॉर्स यांचं मिलन झाल्याच्या नंतर जे प्रोड्यूस होतं त्याला मेयर म्हणतात. ही भूतानची लोकल डेटी आहे, खॉन्झिन डेन्मो म्हणतात. आणि ही ब्रॉन्झची आहे, 10th सेंचुरीमधली आहे. आणि लॉंगेटिव्हिटीचं हे प्रतीक आहे. हे जे भांडं दिसतंय हे निरखून पहा, हे ह्युमन स्कल पासून बनवलेलं हे भांडं आहे. ते काही त्यांचे रिच्युअल्स वगैरे असतात त्याच्यामध्ये हे बनवलेलं आहे. 8th सेंचुरीमधलं हे भांडं आहे. एन्शियंट टी पॉट्स आहेत. हे जे भांडं आहे ते क्लेनी बनवलेलं आहे पण त्याच्यावरती हे मेटलचं आवरण आहे. हे बघा, हे पूर्ण क्लेचं आहे. टेराकोटा वाटतंय मला. हे 16th सेंचुरीचं हे आहे. बाजूला जे आहे 18th सेंचुरीमधलं आहे. हे पण क्ले पॉट आहे, टेराकोटाचं असावं. पूर्णपणे कॉपरमध्ये बनवलेलं टी पॉट आहे. हे 16th सेंचुरीमधलं आहे. आणि हे पण 16th सेंचुरीमधला टी पॉट आहे. हे सुद्धा कॉपरमध्ये बनवलेलं टी पॉट आहे. रॉयल फॅमिली. हां, तर हे जे आहेत हे रॉयल फॅमिलीचे टी पॉट्स आहेत. वरती सिल्वर आहे आणि कॉपर आहे. हे सुद्धा हे 17th सेंचुरीमधले टी पॉट्स आहेत. हा 17th सेंचुरीमधला ब्रासचा टी पॉट आहे. आणि हा संपूर्ण सिल्वरमध्ये बनवलेला टी पॉट आहे.
हा सुद्धा 17th सेंचुरी मधला आहे. हा यामधला सगळ्यात मोठा टीपॉट आहे आणि हा पूर्णपणे कॉपरचा आहे. एवढा मोठा आहे बघा. हे ब्रासचे टीपॉट आहेत 16th सेंचुरी मधले. हा पण पूर्णपणे ब्रासचा टीपॉट आहे. हे पूर्णपणे कलेक्शन आहे भूतानीज स्टॅम्प्स. हे गोल्ड कॉइन आहेत. एक त्यांचे जे ॲनिमल्स आहेत नॅशनल त्यांचे सगळे स्टॅम्प्स आहेत. '66 मधले हे भूतानीज गोल्ड कॉइन आहेत त्यांच्या फर्स्ट राजाचे. अँशियंट काळामध्ये जे ऑर्नमेंट्स घालायचे भूतानीज, तर ते ऑर्नमेंट्स या फोटोसहित दाखवलेले आहेत. हे फोटो आहे आणि तेच ऑर्नमेंट इथे डिस्प्ले केलेले आहेत. हे सिल्वरचे ऑर्नमेंट्स आहेत. हे जे आहे हे खांद्यावरती लावलं जातं, हे गळ्यात घातलं जातं आणि मागे आणि गळ्यामध्ये हे आहे बघा. ही मागची बाजू आहे आणि समोर आणि खांद्यावरती असतं. सिमिलरली इथे सुद्धा बघा डिस्प्ले केलं आहे. गळ्यातलं खांद्यावर लावलेलं हातामध्ये तसेच हे ऑर्नामेंट्स इथे दाखवले आहेत. '74चे कॉईन आहेत. गोल्ड कॉईन, कॉपर कॉईन, सिल्वर कॉईन, कप आहे. ही सेरिमोनियल स्वॉर्ड आहे. जे सगळे ऑर्नामेंट्स घालून ते स्वॉर्ड वगैरे घेतली जाते. आणि हा पेहराव आहे. भूतान कल्चरमध्ये पानाला खूप महत्त्व आहे. जे आपण पान खातो ते. आणि इथे एक गुरु बघा पान खाताना दाखवलेले आहेत आणि पानाचे जे कंटेनर आहेत ते कंटेनर इथे डिस्प्ले केलेत. खूप पुरातन काळातले हे आहेत. केनपासून बनवलेले प्रोडक्ट्स आहेत. त्यांचे टोपल्या म्हणू शकतो. त्याला म्हणतात चुंगचू. हे बास्केट्स आहेत. हे सगळे हँड ओव्हन आहेत. आपल्याकडे सूप कोकणामध्ये आपण म्हणतो सूप, हे भात पाकडायला वगैरे इथे सुद्धा दाखवले बघा. आणि हे आहे वाईन डिकॅन्टर. याच्यामध्ये वाईन ठेवली जाते. चमचम. केन बास्केट. हे वेगवेगळ्या प्रकारचे बास्केट्स आहेत. 20th सेंचुरी, 19th सेंचुरी. केन पासून बनवलेले हे बास्केट आहे मोठं. आणि हे सगळ्या ट्रॅडिशनल कॅप्स आहेत. तुम्ही कुठल्या फोटोमध्ये वगैरे भूतानीज पीपल जे घालतात, शेतकरी वगैरे घालतात, ते हे ट्रॅडिशनल कॅप्स आहेत केनपासून बनवलेले. आणि हे बांबूपासून बनवलेलं आहे ट्रॅडिशनल क्विवर. तर हे जे आहे याला भात्या म्हणतात. ह्याच्यामध्ये जी
ॲरो असतात, ते ॲरो तीर कमान ज्याला आपण म्हणतो, ते ॲरो याच्यामध्ये ठेवले जातात. आणि ही चटई आहे केन पासून बनवली, बांबू मॅट. पाकिस्तानीज आर्मी फर्स्ट ये जिस ट्रूप्स फर्स्ट ये बीच में ना हाँ. फर्स्ट किंग एंड उसका ट्रूप्स है. ओके. तर या फोटोमध्ये ना हे जे सेंटरला दिसतात हे सर्वात पहिले किंग आहेत, असे सगळ्यात फर्स्ट किंग. आणि त्यांचा आर्मी, त्यांचा ट्रूप आहे. एन्शंट आर्म्स अँड ॲम्युनिशन्स ठेवलेले आहेत. आर्म्स हे ट्रॅडिशनल भाला वगैरे आहे. ही ढाल आहे, लॅश म्हणतात त्याला, हे चाबूकसारखं काहीतरी दिसतंय. हे तीर आहेत, धनुष्य बाण, आणि हे पॉइझन्ड असतात, हे ठेवण्यासाठी आहे. हे हॅट्स आहेत आणि ह्या ट्रॅडिशनल तलवारी आहेत. हे चिलखत दाखवलंय, ते पूर्ण मेटलचं, चेन मेटलनी बनवलेलं. आणि हे बंदुका, गन्स आहेत बघा. हे बॅटल फ्लॅग आहे आणि ही ट्रेडिशनल टोपी आहे हाताची. है ना हां, जो वॉर लीड करेगा ना हाँ. ये कैरी करेगा. ओके. तर जो वॉर लीड करणार ते जो कोणी असेल, सेनापती म्हणा, तर तो हा बॅटल फ्लॅग घेऊन पुढे हा सर्वात असणार. ट्रेडिशनल एन्शंट स्तूपाची प्रतिकृती इथे दाखवलेली आहे. सगळे किचन इक्विपमेंट्स आहेत, किचन आयटम्स, पॉट्स. याच्यामध्ये काही म्हणजे पाणी गरम करू शकतो, जेवण करू शकतो. हे बघा, हे चांबडा आहे आणि चांबड्यामध्ये याच्यामध्ये ऑइल, हे ऑइल कंटेनर सारखं यूज केलं जातं, याच्यामध्ये ऑइल ठेवलेलं जातं. आणि हे मोठी मोठी भांडी आहेत जेवण करण्यासाठी. कारण त्या भूतानमध्ये कसं कल्चर होतं, ते नोमॅड्स होते आणि एकत्रच राहायचे आणि एकत्र राहून ते आपला स्वयंपाक करायचे, म्हणजे टोळी टोळीमध्ये राहून. तर त्यांचं जे जेवण वाचायचं ते जेवण एकत्र करायचे, त्यामुळे हे अशी मोठी भांडी ते वापरायचे. हे आहे पेलांग, इज मेड ऑफ वूड कवर्ड विथ बांबू मॅटिंग. हे बघा, हे वूड पासून बनवलेलं आहे, कवर्ड विथ बांबू मॅटिंग. हे जेवण ठेवण्यासाठी आणि मग ते जेवण वाढण्यासाठी हे वापरलं जातं. हा एन्शंट चरखा, हँडमेड. जनरली ना भूतानमध्ये महिला मंडळ जे आहे, हे महिला मंडळ घरामध्ये बसून कपडा विणण्याचं काम करायचं. तर हे जो साधा कापूस असतो, कापसापासून सूत बनवण्याचं काम या यंत्रामधून केलं जातं. तुम्ही कधी चायनीज मूवीज वगैरे बघितले असतील तर त्याच्यामध्ये ही जी बटव्यासारखी पिशवी आहे ना, याच्यामध्ये वाईन ठेवली जाते किंवा त्यांचं जे ड्रिंक असतं ते ठेवलं जातं. आणि हे पॉट आहे याचं ड्रिंक करण्यासाठी. हे सुद्धा वाईन ठेवण्यासाठीचंच भांडं आहे, पण हे शिंगांपासून बनवलेलं आहे. आणि हा वाईन जार आहे. 17th सेंचुरी मधली तोफ आहे. आणि अशा प्रकारे आपण शेवटाला आलो आहोत. आता हे जे म्युझियम आहे, हे म्युझियम आपलं पाहून झालेलं आहे. आणि म्युझियमच्या बाहेर काहीसा असा नजारा आहे. तर हे होतं भूतानचं म्युझियम. आता भूतानचं म्युझियम पाहून झालेलं आहे.
आता आपण प्रोसीड करणार पुढे पारो एअरपोर्टला बघण्यासाठी. ही म्युझियमची बॅकसाईड आहे, मागची बाजू. आणि इथून हा त्यांचा फोर्ट्रेस आहे. आणि समोर दिसतोय तो पारो इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि हे पारो शहर. ही मध्ये दिसते ती पाचू नदी. इकडचं लोकल केक सारखं त्यांनी बनवलेलं आहे. आणि हे आपल्या चहा, बाहेरचा नजारा बघा इथे. तर हे होतं म्युझियम, जे पूर्वीच्या काळी वॉच टॉवर होतं. कारण इथून पूर्ण शहर दिसतंय बघा, पूर्ण शहराचा व्ह्यू आहे. जे आहे ते पारो एअरपोर्ट, संपूर्ण शहर दिसतं हे बघा. आणि हे वॉच टॉवर म्हणून होतं. आणि हे खाली आहे ते हे फोर्ट्रेस आहे त्यांचं. तर आता इथून आपण तिकडे जाणार आहोत.